नमस्कार महाराष्ट्रातील सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. आपल्याला अतिशय महत्त्वाचं पत्र पाहायला मिळतंय. या ठिकाणी पदवीधर विषय शिक्षकांना सरसकट वेतन श्रेणी लागू करण्याबाबतचं हे अतिशय महत्त्वाचं पत्र आहे, जे की इयत्ता 6वी ते इयत्ता 8वीच्या वर्गाला शिकवणारे शिक्षक असतील त्यांना देखील S14 स्केल त्या ठिकाणी लागू करण्याबाबतचा निर्णय या ठिकाणी पाहायला मिळतो. जे स्केल अगदी 9वी 10वीच्या वर्गाला आज मिळतं आहे, तेच स्केल संपूर्ण 6वी ते 8वीच्या वर्गाला देखील मिळण्याबाबतचं हे पत्रक आहे. आपण जर पाहिलं तर माननीय शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यासाठी हे पत्र त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. विषय दिला आहे पहा. विषय खूप सोपा आहे आणि समजून घ्या. या ठिकाणी स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे. त्या ठिकाणी याचिका पडलेली होती. खरं तर आपण जर पाहिलं तर 1/3 म्हणजे 1/3 उमेदवारांना हे पे स्केल खरं तर लागू होतं, परंतु हे पे स्केल सर्व सकट लागलं पाहिजे. या ठिकाणी दिलं आहे पहा. विज्ञान विषय संवर्ग गणित विज्ञान अभियांत्रिकी, भाषा विषय संवर्ग मराठी इंग्रजी हिंदी उर्दू, सामाजिक शास्त्र विषय संवर्ग इतिहास भूगोल, इयत्ता 6वी ते 8वी या वर्गांना शिकविणाऱ्या शिक्षकांपैकी 1/3 शिक्षकांना सेवा ज्येष्ठतेच्या प्रमाणात पदवीधर वेतन श्रेणी देण्यात यावी असे नमूद आहे. म्हणजे 1/3 शिक्षक त्या ठिकाणी त्यांना ती वेतन श्रेणी मिळते. तथापि काही शिक्षकांना विषय शिक्षक म्हणून कार्यरत असूनही पदवीधर वेतन श्रेणी मंजूर करण्यात आलेली नाही. आणि याचसाठी त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर या ठिकाणी 8 मे 2026 रोजी चा एक आदेश आल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आणि या ठिकाणी आपण जर त्याचा विचार केला तर त्या निर्णयामध्ये काय सांगितलं आहे ते पण पहा. कोणत्या गोष्टींचा उल्लेख केला आहे. शासन निर्णयातील कलम 3 हे भारतीय संविधानातील अनुच्छेद 14चे उल्लंघन करणारे व भेदभावपूर्ण असल्याचेच नमूद करण्यात आले आहे. इयत्ता 6वी ते 8वीमध्ये विषय शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या याचिकाकर्त्यांना नियुक्ती दिनांकापासून म्हणजे ज्यांनी याचिका टाकलेली आहे त्यांना नियुक्ती दिनांकापासून विषय शिक्षक वेतन श्रेणी लागू करण्याबाबत निर्देशित करण्यात आले आहे. सेवा काळात आवश्यक शैक्षणिक अर्हता संपादन केलेल्या शिक्षकांनाही म्हणजे त्यांचा कालावधी चालू असताना एखाद्याची पदवी पूर्ण झाली आहे तर त्यांना देखील अर्हता प्राप्त दिनांकापासून विषय शिक्षक वेतन श्रेणी लागू करण्याबाबत निर्देशित करण्यात आले आहे. संबंधित शिक्षकांना थकबाकी पहा, जे ऑलरेडी पहिले जॉईन होते 6 ते 8ला होते त्यांना त्यांची थकबाकीसुद्धा देण्याचे आदेश खरं तर प्राप्त झालेत. थकबाकी रक्कम अदा करण्याबाबत देखील निर्देश देण्यात आले असून सदर कार्यवाही आदेशाच्या दिनांकापासून 8 आठवड्यांच्या आत पूर्ण करण्याचे निर्देश करण्यात आले आहेत. तरी माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर यांच्या निर्णयाच्या अनुषंगाने जिल्हा परिषद, आता ही जिल्हा परिषद अमरावतीसाठी पत्र आहे. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर अशाच प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हा परिषद असेल. या जिल्हा परिषदानंतर आपण जर पाहिले तर संस्थांमध्ये देखील असा बदल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत कार्यरत सर्व पात्र शिक्षकांना विषय शिक्षकांना सरसकट पदवीधर विषय शिक्षक वेतन श्रेणी मंजूर करण्याबाबत मार्गदर्शन व आवश्यक कार्यवाहीस मान्यता देण्यात यावी ही विनंती. आपण जर पाहिलं तर शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद अमरावतीचं निघालेलं हे अतिशय महत्त्वाचं पत्र आहे, जे की प्राथमिक शिक्षकांसाठी हा सोन्याचा दिवस म्हणावा लागेल. कारण की S14 पे स्केल त्यांना लागू होतं आहे. 100% त्यांना या भरतीचा नवीन येणाऱ्या भरतीमध्ये देखील जे शिक्षक जॉईन होतील त्यांना देखील याचा 100% फायदा होईल. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.